नमस्कार मित्रांनो, ज्या दिवसाची अनेक दिवसांपासून आणि काहींना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती, तो दिवस उजाडलेला आहे। महाराष्ट्रामध्ये निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि दैवी योगायोग म्हणा किंवा निवडणूक आयोगाची इच्छा म्हणा, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये मतदान होऊन 23 नोव्हेंबरला निकाल देखील लागणार आहे। मला आजही 23 नोव्हेंबर चांगलाच आठवतोय। 23 नोव्हेंबर 2019 सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते, व्यवस्थापन गुरु दीपक करंजीकर यांच्या मुलाचं लग्न का रिसेप्शन नाशिकला होतं आणि मी तिथे जात होतो। गाडी घेऊन सकाळी लवकर निघालो होतो। कल्याण क्रॉस केलं असेल आणि एक मित्र आहे रोहन ठाकरे, त्याचा फोन आला की बातम्या बघतोयस का, काय झालं? की शपथविधी झाला, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले। हे गाडी चालवता चालवताच हादरलो। तो फोन संपत नाही, तो मिरर नाऊमधून फोन आला। तेव्हा मी आठवड्यातले 4-5 दिवस वेगवेगळ्या TV चॅनलवर आणि त्याच्यातलाही CNN, न्यूज 18 आणि मिरर नाऊवर खास करून आणि बाकी मराठी चॅनलवर जायचो आणि त्यांना बाईट हवी होती। ती पहिली बाईट मी गाडी चालवता चालवता दिली। मला वाटलं महाराष्ट्रात सरकार बनेल पण आपल्या गाडीचा, म्हणजे महाराष्ट्रातली गाडी चालेल पण आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट होईल आणि त्यामुळे फारसा विचार न करता मी गाडी माघारी घ्यायचा निर्णय घेतला की आधी लगीन महाराष्ट्राचं मग बाकी कोणाचं। आणि म्हणून मी गाडी तिथे एक रात्र राहून, म्हणजे 2 दिवस नाशिकला जायचा प्लॅन होता। गाडी उलटी वळवली, घरी आलो आणि पूर्ण दिवस मुलाखतीत गेला। अर्थात 23 नोव्हेंबर हा दिवस काही भाजपासाठी आणि खास करून देवेंद्र फडणवीसांसाठी चांगला राहिला नाही, कारण त्या एका दिवसासाठी त्यांना ज्या प्रकारे हिणवण्यात आलं। आणि त्याच्या आधी 2019 साली महाराष्ट्राची विधानसभा भंग होत असताना शेवटच्या अधिवेशनात मी परत येईन, मी पुन्हा येईन ही सुरेश भटांची कविता त्यांनी ऐकवली होती आणि त्या कारणासाठी हे वाक्य सातत्याने त्यांच्या विरुद्ध वापरलं जात आहे। आणि 23 नोव्हेंबर हा दिवस ज्यामध्ये त्यांचं आणि अजितदादांचं सरकार बहुमत सिद्ध करू शकलं नाही, कदाचित सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर पडद्यामागचे अदृश्य हात पुन्हा समोर आले असते आणि कदाचित आकड्यांची जुळवाजुळव झाली असती, पण सर्वोच्च न्यायालयाने कशा प्रकारे मतदान घ्यायचं त्याचा निकालच दिला आणि त्यामुळे एकही शक्य झालं नाही। योगायोग म्हणजे 24 साली पुन्हा एकदा 23 नोव्हेंबरला, पुन्हा एकदा म्हणजे तेव्हा 23 नोव्हेंबरला सरकार स्थापन झालं होतं, आता 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत। आणि आता कोणाचं सरकार येणार, म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा आहे तेच सरकार येणार का स्थगिती सरकार येणार? आणि आहे ते सरकार येणार तर ते कोणाच्या नेतृत्वाखाली सरकार येणार? कारण साहजिकच आहे की भाजप सगळ्यात जास्त जागा लढवणार आहे आणि जर महायुतीला सत्ता आली तर भाजप हाच सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येणार आहे। पण महाराष्ट्राच्या राजकारणात इतके काही बदल घडलेत की आणखीन एखादा धक्का बसला तरी कोणाला त्याचं काही वाटणार नाही। आणि दुसरी गोष्ट, भाजपाचं सरकार यावं अशी कितीही इच्छा असली तरी ती इच्छा महायुतीचं सरकार बनण्याच्या मार्गात येऊ नये ही इच्छा त्याहून प्रबळ आहे। आणि त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे आता ते उदय सामंत आणि मनोज जरांगेंना भेटायला का गेले होते, अजितदादांनी तिकडे ते मदरशा शिक्षकांचे पगार का वाढवले वगैरे, हे सगळे विषय तुर्तास बाजूला ठेवून आता लक्ष केवळ 20 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर असणार आहे। तारखांकडे बघितलं तर गंमत दिसते, म्हणजे आज 15 ऑक्टोबर आहे, आणखीन बरोबर एका आठवड्यात गॅझेट नोटिफिकेशन निघणार आहे आणि त्याच्यानंतर बरोबर आणखीन एका आठवड्यात उमेदवारांचे अर्ज भरायची शेवटची तारीख असणार आहे। म्हणजे अवघ्या 15 दिवसात महायुती आणि महाविकास आघाडी यांना जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवून उमेदवार निवडून त्यांना AB फॉर्मचं वाटप करून त्यांना फॉर्म भरायला लावायचे।
आता हे साधं सोपं सरळ असणार आहे का सांगता येत नाही, कारण जी गोष्ट जागा वाटपाचा फॉर्म्युला गेली 2.5 वर्ष चर्चेत आहे आणि त्याच्यात सुरुवातीला काँग्रेसला 50 जागा 60 जागा आणि बाकी हे दोघं उबाठा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, किंवा सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, हे 2022 सालपूर्वी तेव्हापासून जागा वाटपाचे फॉर्म्युले आकार घेत आहेत आणि तेव्हा काँग्रेसला सुरुवातीला 50 जागा देऊन या दोघांनी 120 जागा साधारणतः, म्हणजे थोडंसं पुढे मागे करा, 288 आहेत, तुम्ही म्हणाल 290 जागा कशा आहेत, तर अशा स्वरूपाचा फॉर्म्युला सुरुवातीला आला होता. आता दुर्दैवाची गोष्ट, यांच्या दुर्दैवाची गोष्ट ही की काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून लोकसभेत महाराष्ट्रात समोर आला आहे आणि त्यामुळे ज्या पक्षाला विधानसभेच्या फक्त 50 जागा द्यायच्या होत्या त्यांना कदाचित सगळ्यात जास्त जागा सोडाव्या लागतील आणि त्याच्यावरूनच अनेकांना हिरमूस सहन करावा लागेल. ज्यांनी 171 जागा लढवता आणि मोठा भाऊ असल्याची टिमकी मिरवता आज अशी अवस्था आलेली आहे की कदाचित 86 जागा 100 जागांच्या आत काशा गुंडाळावा लागेल. पण ही वस्तुस्थिती आहे. अर्थात ते देखील महाराष्ट्रात सध्या असलेल्या गद्दार सरकारचा, खोके सरकारचा, मिंदे सरकारचा ब्ला 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 पराभव करण्यासाठी आम्ही जागा कमी लढू, आम्हाला मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तरी चालेल पण आम्ही लढू, अशा प्रकारचा निर्धार समोर आल्यास आश्चर्य वाटणार नाही. आणि त्यामुळे हा सगळा तिढा जो गेल्या 5 वर्षापासून आणि खास करून गेल्या 2.5 वर्षापासून, तेव्हा फॉर्म्युला बदलला तेव्हा, कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, पहिले शिवसेनेत आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आणि त्यामुळे आता नवीन आकडा, त्याच्यानंतर चर्चेस आला, त्याच्यानंतर पुन्हा नवीन आकडा, मग सगळ्यांना समान जागा हा आकडा, आणि आता काय आकडा सेटल होतो ते बघायचं. तीच गोष्ट महायुतीतही आहे. महायुतीत 3 पक्ष आहेत. शिवसेनेचा दावा आहे की आम्हाला सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट आमचा होता, आम्ही कमी जागा लढवून जास्त जागा जिंकलो आणि त्यामुळे आम्हाला जागा वाढवून पाहिजेत. अजितदादांचं म्हणणं आहे आम्ही लोकसभेला त्याग केला, आमच्याकडे पण 40च्यावर आमदार असून आम्ही फक्त 5 जागा लढलो आणि 1च जिंकलो, पण विधानसभेला आमची ताकद जास्त आहे कारण आमच्याकडे सगळे निवडून येऊ शकणारे लोक, त्यांची टोळी, त्यांची मोळी, त्यांची काय आहेत सगळे आमच्याकडे, आणि त्यामुळे आम्हाला जास्त जागा पाहिजेत. भाजपाचं तर सूत्र आहेच की आम्हाला या दोन्ही पक्षांच्या दुप्पट जागा आहेत आणि त्यामुळे आम्हाला दुप्पट जागा मिळायला पाहिजेत. पण मला असं वाटतं की हा फॉर्म्युला पण जरी वादग्रस्त ठरणार असला तरी जेव्हा ही महायुती झाली तेव्हाच तो फॉर्म्युला ठरून, म्हणजे आधी जागा वाटपाचं सूत्र ठरूनच मग महायुती अस्तित्वात आली आणि त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यामध्ये एवढा मोठा काही विषय होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या जागा वाटप करताना अनेक प्रकारची बंडखोरी होणार आहे. इकडचे बंडखोर तिकडे, तिकडचे बंडखोर तिकडे, खास करून महायुतीतले बंडखोर महाविकास आघाडीत, आणि त्यामुळे जे आत्तापर्यंत गद्दार करत होते त्या गद्दारांपैकीच काही जणांना आपल्या डोक्यावर बसून त्यांना घ्यावं लागणार आहे. हे सगळं पुढच्या 2 आठवड्यात होणार आहे. म्हणजे दिवाळी सुरू होण्याच्या आधी फॉर्म भरले जाणार आहेत आणि दिवाळी संपता फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे 4 नोव्हेंबर, आणि त्यामुळे या 2 ते 3 आठवड्यात खूप मोठे फटाके फुटणार आहेत, पैशाचे खूप मोठे फटाके फुटणार आहेत. या निवडणुकांच्या आधीच एवढा खर्च होताना दिसत आहे, निवडणुकीत किती खर्च होईल. म्हणजे तामिळनाडूमध्ये जशा प्रकारचा पैशांचा पाऊस पडायचा तशा प्रकारचा पैशांचा व्यय झाल्याचं या निवडणुकीत दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. आणि त्याच्यानंतर 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहेत. याचबरोबर हरियाणानंतर आता झारखंडचेही निवडणुका आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वायानाड या मुस्लिम बहुल मतदारसंघात प्रियंका गांधी काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत. या तारखांमधनं काय स्पष्ट होतं, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडणं स्वाभाविक आहे की लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात 5 टप्प्यात झाल्या, 5. त्याच्यामागे कारण सांगितलं गेलं की महाराष्ट्रात सत्तांतरामुळे प्रचंड अस्वस्थता आहे, क्षोभ आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीत हिंसाचार होऊ शकतो. प्रत्यक्षात काही हिंसाचार झाला नाही. मग विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की नाही, ते मोदींना प्रचार करायचा म्हणून
महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये निवडणुका केल्या गेल्या. नरेंद्र मोदींनी गावोगाव म्हणजे अनेक मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेतल्या, पण त्याचा म्हणावा तितका फायदा झाला नाही, जे काही कारण असेल ते. आता जर एकाच टप्प्यात निवडणुका असतील तर याचा अर्थ नरेंद्र मोदी प्रचारात किती सक्रिय दिसतील त्याबद्दल मनात शंका आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर असणार आहे. त्याचा थोडासा तोटा होऊ शकतो, कारण नरेंद्र मोदींच्या नावाने मतदान करणारा एक मोठा वर्ग आहे. पण थोडासा फायदाही होऊ शकतो, कारण नरेंद्र मोदींच्या विरोधात मतदान करणाराही वर्ग आहे. आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात मतदान करणाऱ्या वर्गांनी एकजूट कायम दाखवल्यामुळे उबाठा सेनेला जे काही बऱ्यापैकी यश मिळालं त्याच्यात त्याचा मोठा हात होता. आता उद्धव ठाकरेंची तब्येतही त्यांना किती साथ देते, कारण नुकतीच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आलेली आहे. ते लवकर बरे व्हावेत. विरोधी विचार असला, विरोधी गटातले असले तरी राजकीय नेत्यांचं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं. महाराष्ट्रात ती संस्कृती आहे आणि त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर प्रचाराला येऊन जनतेचं मनोरंजन करावं आणि कार्यकर्त्यांना मार्ग दाखवावा अशी अपेक्षा आहे. पण या सगळ्याला 3 आठवडे 4 आठवड्याचा कालावधी 39 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये निकाल लागणार आहे. या निकालामुळे जो एक सिलसिला, जे एक चक्र 5 वर्षापूर्वी 23 नोव्हेंबरलाच सुरू झालं होतं त्याची अखेर पुन्हा एकदा 23 नोव्हेंबरलाच होणार आहे. यावेळेला मात्र महाराष्ट्रावरची जी इडापिडा आहे ती टळो. महाराष्ट्रात संधी साधूंचं सरकार, तुमच्या दृष्टीने जे कुठलं होतं, माझ्या दृष्टीने 19 ते 22 हे संधी साधूंचं सरकार होतं. कदाचित तुमच्यापैकी काही जणांच्या दृष्टीने आत्ताचं सरकार संधी साधूंचं असेल, पण ते संपू दे. महाराष्ट्राला स्थिर आणि स्पष्ट बहुमताचं सरकार मिळू दे. आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तुम्ही घराबाहेर पडून नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी मतदान करणार आहात तेही महत्त्वाचं आहे, आणि मतदान करणार आहात तेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे यावेळेला न चुकता आणि कोणतीही शंका मनात न आणता, कन्फ्यूज न होता मतदान करा. कोणाला जिंकवायचं आहे ते माहिती नसेल तर कोणाला हरवायचं आहे ते लक्षात घ्या आणि मतदान करा. एवढीच आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.